इयत्ता 4थी, इयत्ता 5वी स्कॉलरशिप आणि नवोदय यासाठी अतिशय उपयुक्त असणारं सेशन आपण या ठिकाणी सुरू केलेलं आहे. म्हणजे आज आपण रोमन संख्या चिन्ह यावर आधारित संख्या कशा प्रकारे तयार करायच्या, त्यानंतर आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह कोणती, देवनागरी संख्या चिन्ह कोणती याविषयी माहिती पाहणार आहोत. त्याचबरोबर जर आपल्याला स्कॉलरशिप आणि नवोदय याची परिपूर्ण तयारी करून घ्यायची असेल तर आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करू शकता. तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करण्यासाठी आपल्याला 9422 32 92 13 9422 32 92 13 या ग्रुपला फक्त जॉईन एवढा मेसेज करायचा आहे, म्हणजे आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला आपल्याला जॉईन करून घेण्यात येणार आहे. तर याचबरोबर मित्रांनो, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करण्याचा उद्देश काय आहे, आपण जर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन झाला तर आठवड्याला आपल्याला जो काही घटक शिकवलेला आहे या घटकावर आधारित टेस्ट सोडून घेणार आहोत आणि तुमची परिपूर्ण तयारी ही या ठिकाणी आपण करून घेणार आहोत. तर आजचा जो घटक आहे तो म्हणजे रोमन संख्या चिन्ह. आता देवनागरी संख्या चिन्ह जे आहेत हे किती आहेत, तर हे एकूण 10 संख्या चिन्ह आहेत आणि या 10 संख्या चिन्हाचा वापर करून आपण वेगवेगळ्या संख्या या तयार करत असतो, आपण लिहित असतो. मग बघा, देवनागरी संख्या चिन्हामध्ये 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 अशा प्रकारचे एकूण 10 संख्या चिन्ह आहेत मित्रांनो. आणि या 10 संख्या चिन्हांचा वापर करून आपण वेगवेगळ्या संख्या या लिहित असतो. जसं की बघा, आपल्याला या ठिकाणी 7 लिहायचं आहे, मग याच्यातला हे संख्या चिन्ह वापरून आपण 7 हा अंक लिहू शकतो. तसंच आपल्याला 90 लिहायचं आहे, मग या ठिकाणी 9 आणि हे 0 म्हणजे हे संख्या चिन्ह आणि हे संख्या चिन्ह, हे दोन संख्या चिन्ह वापरून आपण अशा प्रकारे 90 ही संख्या लिहू शकतो. आता ही झाली देवनागरी संख्या चिन्ह. याच्याच बरोबर बघा मित्रांनो, आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह आहे. आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह कोणती किंवा आंतरराष्ट्रीय संख्या कोणत्या, तर आंतरराष्ट्रीय संख्या ज्या आहेत त्या म्हणजे आपण जे इंग्रजीमधील संख्या म्हणतो त्याला आपण आंतरराष्ट्रीय संख्या म्हणतो. उदाहरणार्थ बघा, या ठिकाणी आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह कोणती ते आपण पाहूया. या ठिकाणी 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. मग आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये सुद्धा 10 संख्या चिन्ह आहेत आणि या 10 संख्या चिन्हाचा वापर करून आपण वेगवेगळ्या संख्या या तयार करू शकतो. आता आपल्याला काय शिकायचं आहे, तर रोमन संख्या चिन्ह शिकायचे. मग रोमन संख्या चिन्ह याच्यामध्ये कोणते चिन्ह आहेत ज्याचा वापर करून आपण वेगवेगळ्या संख्या तयार करू शकतो, तर त्याच्यामध्ये बघा, एक या अंकासाठी आपण आय हे रोमन संख्या चिन्ह वापरत असतो. 1 साठी आय हे रोमन संख्या चिन्ह वापरत असतो. त्याच्यानंतर 5 आहे मित्रांनो, 5 साठी व्ही हे चिन्ह वापरतो. त्यानंतर 10 साठी एक्स वापरतो. त्यानंतर एल, सी, डी आणि एम अशा प्रकारे आपण रोमन संख्या चिन्हामध्ये आय, व्ही, एक्स, एल, सी, डी, एम हे संख्या चिन्ह वापरतो आणि या संख्या चिन्हाचा वापर करून आपण वेगवेगळ्या संख्या या तयार करत असतो. मग या संख्या तयार करत असताना नेमक्या कशा तयार करायच्या, त्याच्यासाठी काही नियम आहेत. त्या नियम जर आपल्याला समजले तर आपण कोणत्याही प्रकारची संख्या अगदी काही मिनिटांमध्ये, काही सेकंदामध्ये तयार करू शकतो. मग याच्यामध्ये नियम काय आहेत बघा, तर याच्यामधला नियम जो आहे तो बघा, आय, एक्स व सी. बघा, आय, एक्स व सी हे चिन्ह एका पुढे एक लिहिल्यास त्याची बेरीज करून संख्या मिळते. मग यामध्ये आपण बघितलं तर आय आहे, हे आय लिहिलेलं आहे, हे एक चिन्ह घेतलेलं आहे आणि याच्याच पुढे दुसरं एक आय लिहिलेलं आहे, म्हणजे एका पुढे एक. तर आय, एक्स किंवा सी हे चिन्ह जर एका पुढे एक लिहिले तर त्याची काय होत असते, बेरीज होत असते. मग एक आय हे कशासाठी वापरतात, 1 साठी वापरतात. व्ही हे 5 साठी, एक्स हे 10 साठी वापरतात मित्रांनो. एल वापरतात 50 साठी, सी वापरतात 100 साठी, डी वापरतात 500 साठी आणि एम वापरतात 1000 साठी. ठीक आहे. मग आय कशासाठी वापरतात, 1 साठी वापरतात. आय आणि त्याच्या पुढे परत आय लिहिलं, मग काय करावं लागेल, तर हे 1 अधिक हे 1
बरोबर किती झाले 2. म्हणजे 2 ही संख्या आपण कशी लिहू शकतो तर डबल आय अशा प्रकारे ही संख्या लिहू शकतो. त्यानंतर बघा एक्स आहे, या ठिकाणी एक्स 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 ठीक आहे. किती वेळेस घेतली आपण 3 वेळेस घेतली. मग एक्स म्हणजे किती एक्स म्हणजे 10 होतं बघा. एक्स म्हणजे किती 10 होतं. मग या ठिकाणी 10 अधिक 10 अधिक 10 बरोबर 30. म्हणजे 30 ही संख्या लिहित असताना ती आपण कशी लिहिणार आहे तर ट्रिपल एक्स अशा प्रकारे आपण ही संख्या लिहू शकतो. आता एका पुढे एक ज्या संख्या लिहितात याच्यामध्ये कोणकोणत्या आय असेल, एक्स असेल, सी असेल, यम असेल, या संख्या आपण एका पुढे एक या लिहू शकतो. त्याच्यानंतर बघा दुसरा नियम काय आहे तर आय आणि एक्स किंवा एका पुढे एक ज्या आपण संख्याचिन्ह लिहू शकतो त्याच्यामध्ये आय एक्स सी यम या ज्या संख्या आहेत ते एका पुढे एक आपण किती वेळा लिहू शकतो जास्तीत जास्त 3 वेळा लिहू शकतो. बघा मित्रांनो किती वेळा लिहू शकतो जास्तीत जास्त 3 वेळा हे संख्याचिन्ह एका पुढे एक आपण लिहू शकतो. मग या ठिकाणी बघा आय जे आहे ते आय 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 हे जास्तीत जास्त किती वेळा लिहू शकतो 3 वेळा लिहू शकतो. 4 वेळा लिहू शकत नाही. बघा आय 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 अशा प्रकारे आपण लिहू शकतो का तर हे लिहू शकत नाही. कारण की कोणतंही संख्याचिन्ह एका पुढे एक लिहित असताना ते जास्तीत जास्त 3 वेळाच लिहिता येतं. मग आय झालं, त्याच्यानंतर बघा ट्रिपल एक्स झालं, त्यानंतर सी आहे, सी म्हणजे किती आहे 100. म्हणजे सी हे सुद्धा अक्षर आपण जास्तीत जास्त 3 वेळा लिहू शकतो. सी 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 ठीक आहे. म्हणजे आय एक्स सी हे जे अक्षर आहेत ते आपल्याला जास्तीत जास्त किती वेळा लिहायचे आहेत 3 वेळा लिहायचे आहेत. 3 पेक्षा जास्त जर आपण लिहिलं तर ते आपलं चुकतं. आता या ठिकाणी आपल्याला म्हटलं 30 लिहा, 30 लिहा म्हटल्यानंतर एक्स 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 अशा प्रकारे आपण लिहू शकतो. परंतु 40 म्हटल्यानंतर एक्स 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 अशा प्रकारे 4 वेळेस लिहू शकत नाही. मग हे 40 कसं लिहायचं तर त्याच्यासाठी आपल्याला पुढचा नियम हा कामी येणार आहे. तर पुढचा नियम काय म्हणतो बघा आय किंवा व्ही मोठ्या संख्येच्या उजवीकडे लिहिल्यास डावीकडील संख्येत मिळवली जाते. आता या ठिकाणी आपण बघितलं एल पेक्षा लहान काय आहे एक्स आहे. ज्या वेळेला आपण किंवा या ठिकाणी बघा 5 साठी आपण व्ही वापरतो आणि याच्यापेक्षा लहान संख्येचिन्ह कोणतं आहे आय हे आपण एक साठी वापरतो. बरोबर. मग आता या ठिकाणी जर व्ही लिहिलेला असेल काय लिहिलेलं आहे व्ही लिहिलेला आहे आणि त्याच्या उजवीकडे काय केलेलं आहे आय लिहिलेला आहे. मग व्ही कसं आहे मोठं आहे आणि त्याच्या उजवीकडे लहान संख्या चिन्ह लिहिलेलं आहे. बघा त्याच्या उजवीकडे काय लिहिलेलं आहे आय लिहिलेला आहे. मग अशा वेळेला काय होतं तर हे जे मोठं संख्या चिन्ह आहे हे 5 आणि हे संख्या चिन्ह याच्यामध्ये काय होतं मिळवलं जातं आणि या ठिकाणी संख्या तयार होते 6. ठीक आहे. म्हणजे आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे की मोठं संख्या चिन्ह जे आहे याच्या उजवीकडे जर आय किंवा व्ही हे संख्या चिन्ह लिहिलं तर ते काय होतं त्याच्यामध्ये मिळवलं जातं किंवा त्या दोघांची बेरीज होत असते. ठीक आहे. मग या ठिकाणी जसं बघा एक्स आहे एक्सच्या पुढे आय लिहिलेला आहे. एक्स कसा आहे मोठा आहे आणि त्याच्या पुढे आय लिहिलेला आहे. मग या एक्स ला आपण 10 वापरतो मित्रांनो आणि आय ला आपण 1 वापरत असतो. म्हणजे या ठिकाणी 10 आणि 1 किती झालेला आहे 11 झालेला आहे. म्हणून या ठिकाणी 11 हे रोमन संख्या चिन्हामध्ये एक्स आय अशा प्रकारे लिहित असतो. आता पुढचा नियम काय आहे बघा तर आय हे चिन्ह व्ही किंवा एक्स च्या डावीकडे लिहिल्यास बघा हे आय चिन्ह आहे आणि हे कुठं लिहिलेलं आहे व्ही च्या किंवा एक्स च्या डावीकडे लिहिलेलं आहे. व्ही च्या किंवा एक्स च्या डावीकडे लिहिलेलं आहे. त्यावेळेला ते काय होतं तर हे जे मोठी संख्या आहे मोठे संख्या चिन्ह आहे या संख्या चिन्हातून ते वजा होणार आहे. म्हणजेच या ठिकाणी व्ही आपण कशासाठी वापरतो तर 5 या संख्येसाठी वापरतो आणि आय हे 1 साठी वापरतो. म्हणून या 5 मधून हे 1 काय होणार आहे वजा होणार आहे आणि या ठिकाणी 4 लिहिणार आहोत. बरोबर. मग 4 साठी आपण काय लिहितो मित्रांनो आय व्ही अशा प्रकारे संख्या चिन्ह लिहित असतो. तसंच आता बघा या ठिकाणी एक्स आहे आणि त्याच्या डावीकडं
आपण काय केलेलं आहे, आय लिहिलेला आहे. मग एक्स म्हणजे 10 आहे आणि डावीकडे काय आहे तर आय आहे मित्रांनो. मग आय म्हणजे वजा 1 झालं. मग 10 मधून जर 1 गेलं तर खाली किती राहतात, 9 राहतात. मग आय एक्स हे आपण 9 या संख्येसाठी वापरत असतो. आता हे जे 4 नियम सांगितले ते आपल्याला समजले असतील. पहिला नियम काय आहे, आय एक्स आणि सी हे जास्तीत जास्त आपल्याला 3 वेळा एका पुढे एक लिहिता येतात. दुसरा नियम काय म्हणतो की आय एक्स सी हे जे संख्या चिन्ह आहे हे एका पुढे एक लिहिल्यानंतर त्यांची काय होत असते, बेरीज होत असते. म्हणजे या ठिकाणी डबल आय जर लिहिलं तर 1 अधिक 1 बरोबर 2 होतं. ट्रिपल एक्स लिहिलं तर 10 अधिक 10 अधिक 10 बरोबर 30 होतं. किंवा ट्रिपल सी जर लिहिलं तर या ठिकाणी 100 अधिक 100 अधिक 100 बरोबर 300 अशा प्रकारे